लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट बघा. आणि ही अपडेट आहे की प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत यावेळेस की ज्या लाडक्या बहिणी त्यांची KYC करू शकल्या नाही आणि त्या लाडक्या बहिणींची संख्या किती आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि सध्या राज्य शासनाला असं वाटत आहे की ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही म्हणजे त्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र असतील, त्यामुळे त्यांनी केली नसेल. तर असं नाही. हीच माहिती राज्य शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की बरेचसे कारणं आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी KYC पूर्ण करू शकल्या नाही. बघा, तब्बल सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. 62 लाख लाभार्थी आहेत ज्या KYC करू शकल्या नाही आणि बाकी लाभार्थ्यांनी मग KYC केली पण KYC त्यांना करूच शकल्या नाही. याच्या मागे वेगवेगळे कारणं आहेत, एक कारण नाही, वेगवेगळे कारणे आहेत. आणि हीच बाब राज्य शासनाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे सांगतो आहोत की फक्त तुम्ही 62 लाख आकडा जो पाहतायत तर हा आकडा काही अपात्र लाडक्या बहिणींचा नाही. बघा, सध्या तुम्हाला माहिती आहे की कॅगचा रिपोर्ट आलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य शासन लाडकी बहीण योजनेच्या द्वारे चांगलं काम करीत आहे, यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. पण कॅगचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या कॅगच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की बघा काही अपात्र लाडक्या बहिणींना लाभ गेला वगैरे वगैरे. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, मग त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एक त्याला आपण म्हणूयात की काही चुकीच्या लाभार्थी आहेत का असा संशय घेऊन अशा लाडक्या बहिणींना डायरेक्ट अपात्र करणं किंवा ह्या अपात्रच आहेत असं घोषित करणं हे चुकीचं आहे. तर हे योग्य कधी होईल, त्यांना न्याय कधी मिळेल ज्या लाडक्या बहिणींना KYC करता आली नाही, इतर कारणामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. जोपर्यंत फेर तपासणी बघा, हा मुद्दा आपल्याला लावून ठेवणं लागणार आहे. फेर तपासणी आणि पोर्टल म्हणजे KYCचं पोर्टल, ह्या दोन्ही गोष्टी राज्य शासन लवकरात लवकर चालू करीत नाही तोपर्यंत योग्य न्याय मिळणार नाही. 62 लाख मोठा आकडा आहे, प्रचंड मोठा आकडा आहे. 62 लाख म्हणजे जवळपास 52 कोटी आणि आपल्या लाभार्थ्यांची संख्या म्हणजे काय 10 कोटी नाही आहे. इनमिनती होती 1.5 कोटी, आता त्याच्यामधून पण बऱ्यापैकी पहिली होती 2.25 कोटी, जवळपास 2.25 कोटी आणि त्याच्यामधून कमी कमी होता आता तुम्हाला माहिती आहे 1.5 कोटीच्या घरात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पण एवढ्या मोठ्या आकड्यामध्ये म्हणजे 62 लाखाचा आकडा येणं पुढे ज्या लाडक्या बहिणींनी KYC कंप्लीट केली नाही यांचा सांगतोय मी, फक्त अपात्र झाल्याचं नाही. 62 लाख जर का लाभार्थ्यांची KYC झाली नसेल, ऑब्व्हियसली तो आकडा पुढे आलेला आहे, तर याचा अर्थ स्पष्ट आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पात्र असून पण KYC करता आलेली नाही. आणि त्याचं कारण पण मी सांगतो बघा की काय काय वेगवेगळे कारण आहेत बघा. त्यामुळे माझं असं मत आहे की राज्य शासनाने पहिलं KYCचं पोर्टल चालू करायला पाहिजे. काही लाभार्थ्यांना बघा OTP येत नव्हता, ही बाब राज्य शासनाला माहीत आहे का? जर एखाद्या लाडक्या बहिणींनी KYC करण्याचा प्रयत्न केला असेल तरी त्या लाडक्या बहिणीला OTP गेला नाही, ही बाब राज्य शासनाला माहीत झाली आहे का? आणि जर समजा माहिती झाली असेल तर यावर पर्याय काय काढणार आहात? आता परत पोर्टल केल्याच्या नंतर परत हा अडचणी व्हायला नको, परत तुमचा 62 लाख आकडा राहील. लाडक्या बहिणींवर विनाकारण अन्याय करू नये शासनाने. जर एखाद्या लाडक्या बहिणीला OTP येत नसेल तर त्या लाडक्या बहिणीला ऑफलाईन पद्धतीने पण KYC करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्या. विनाकारण काही वेगवेगळ्या अटी टाकून विनाकारण वेगवेगळ्या पद्धतीने लाडक्या बहिणींचा लाभ फक्त बंद करण्यावर लक्ष देऊ नका. त्यानंतर बघा, एकल लाडक्या बहिणींना 62 लाखाचा कसा बरं आकडा वाढला डायरेक्ट की ज्यांनी KYCच केली नाही. एकल लाडक्या बहिणींना KYC करण्याचा ऑप्शनच दिला नाही. काही लाडक्या बहिणींनी, ज्या एकल लाडक्या बहिणी परित्यक्ता लाडक्या बहिणी मी पाहिलंय, त्यांनी काय केलं, त्यांच्या वडिलांचा टाकला, कुणाचा पण त्यांनी हे टाकलेला आहे आणि तशा पद्धतीने त्यांनी जे आहे चुकीच्या पद्धतीने KYC केलेली आहे. पण प्रत्येक ठिकाणी नाही जमत ना. कसं नाही जमत मी सांगतो बघा. समजा उदाहरणासाठी एखादी लाडकी बहीण आहे आणि तिच्या कुटुंबामध्ये समजा तिच्या माहेरी समजा त्याच्या कुटुंबामध्ये तिथे जर लाडक्या बहिणी जर का लाभ घेत असतील तर मग लाडक्या बहिणीची संख्या जास्त होईल. पण ही जी बाब आहे, ज्या कुटुंबामध्ये कमी संख्या आहे त्यांनी टाकले असे KYC केल्या, पण असो, पण शेवटी लाडक्या बहिणींना KYC, एकल लाडक्या बहिणींना KYC करण्याचा ऑप्शन नव्हता. त्यामुळे ही पण बाब शासन सुधारणार आहे का? ऑप्शन यांना उपलब्ध करून देणार आहे का? त्यानंतर खूप लाडक्या बहिणींना माहीतच नाही, त्यांनी बँकेच्या KYCलाच लाडकी बहीण योजनेची KYC समजले आणि फायनली त्यांना KYC करता आली नाही. मागे काही दिवसापूर्वी एका लाडक्या बहिणीचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सर मी KYC तर केली, पण त्यांना विचारलं कोणती KYC केली, तर त्यांनी सांगितले बँकेची KYC. मी म्हटलं बँकेची KYC वेगळी आहे, लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी आहे. त्या म्हणल्या आम्हाला माहीतच नव्हतं. मग आपल्या चॅनलवर आपण ती अपडेट दिली होती, पण ऑब्व्हियसली असं प्रचंड लाभार्थ्यांच्या बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे पटकन पोर्टल चालू करायला पाहिजे शासनाने. 62 लाख आकडा उगाच आला नाही.
एवढ्या लाख लाडक्या बहिणींनी KYC जी करताच आली नाही, म्हणजे याच्या मागचे कारण आहेत. काही लाडक्या बहिणी बघा अविवाहित आहेत, म्हणजे समजा एखादी लाडकी बहीण अविवाहित आहे, तिचा वडील जर बेपत्ता असतील, त्या लाडक्या बहिणीचे जर वडील, तिचे जर वडील बेपत्ता असतील, तर त्या लाडक्या बहिणींनी OTP कुणाला पाठवायचा ही बाब शासनाला माहीत झाली आहे का? OTP कुणाला पाठवणार? कारण की बघा, त्या लाडक्या बहिणींचे 2 OTP घेत होते, बरोबर. एक OTP त्या लाडक्या बहिणीचा राहील म्हणजे अविवाहित, आणि दुसरा OTP तिच्या वडिलांचा राहील, पण वडील बेपत्ता आहे ना. तर अशा वेळेस पण त्या लाडक्या बहिणीसाठी पर्याय द्या. फक्त पोर्टल चालू करून परत 62 लाख आकडाच राहील मग, तर तसं नाही व्हायला पाहिजे. त्यानंतर इतर पण तांत्रिक कारणं आहेत बरं का प्रचंड, की त्यामुळे पण लाडक्या बहिणींना KYC करता आलेली नाही. त्यामुळे यावेळेस KYC करताना एक तर ऑफलाईन पद्धतीने पण एक डेस्क ठेवा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये, जिथे जाऊन लाडक्या बहिणी स्वतः सक्षम जाऊन तिथे KYC करून येतील. कारण हा आता खूप कमी आकडा आहे ना, म्हणजे याच्यामधल्या बरेचशा काही जाणार आहेत, म्हणजे 1.5 करोडच्या तुलनेत तर कमी आकडा आहे 62 लाख, बरोबर. तर त्यामध्ये काही लाडक्या बहिणींना ऑनलाईन करता येणार नाही, पण ज्यांना करता येणार नाही ते जातील तिथे. तर त्या पद्धतीने ऑफलाईन तिथं अधिकारी उपलब्ध करून द्यावा. बघा, यामध्ये अपात्र लाडक्या बहिणींची संख्या देखील असू शकते. असं मी म्हणत नाही की 62 लाख लाडक्या बहिणी पात्रच आहेत, आहे याच्यामध्ये अपात्र लाडक्या बहिणी, पण ती जरी बाब नाकारता येत नसेल, पण लाखो लाडक्या बहिणींना मात्र KYC पूर्ण करू शकली नाही लाडक्या बहिणी, ही पण बाब तेवढीच खरी आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून अशा लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे, आणि परत लाडक्या बहिणी पोर्टल कधी सरकार चालू करत आहे याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे राज्याच्या महिला बाल विकास मंत्री व मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, लवकरात लवकर KYCचं पोर्टल चालू करा. लाडक्या बहिणी योजनेची फेर तपासणी चालू करा. बऱ्याचशा लाडक्या बहिणी पात्र असून देखील योजनेपासून वंचित राहत आहेत, त्यामुळे त्यांची दखल घ्या आणि लवकरात लवकर योग्य ते पावलं उचला. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, हा जो 62 लाख आकडा येतोय KYCचा, ही अपडेट अत्यंत महत्त्वाची होती. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.